भूताचा. आई बाबा बाय. आणि रात्री मी आणि पराग बाहेरच जेवण करणार आहोत. सायली, आज लग्नपत्रिकांची प्रूफ चेक करून फायनल कर. हा ओके आणि हो, परागला ट्रायलसाठी टेलरकडे घेऊन जा. ओके. आणि काय राहिले? हा, ज्वेलरकडे जाऊन दागिने तयार झालेत का ते बघ. अगं मुक्ता, हो हो हो, किती कामं सांगशील तिला? लग्न तिचं आहे का तुझं? तुम्हाला नाही कळायचं. तुम्ही बसा फायलीत डोकं खुपसून. लग्न म्हटलं की किती कामं असतात. अरे हो, त्या केटररला ऑर्डर द्यायची राहिलीच आहे. सायली, मी काय म्हणते, मामा चिल. सगळी कामं व्यवस्थित आणि वेळेत पार पडतील. लग्नाला अजून 1 महिना आहे. सो हाय शोन. हाय पराग. हो मी निघालेच. हा नाही तू पण वेळेवर पोच. हो हो हो, तिथेच भेटते मी तुला, जुन्या बंगल्याजवळ. पराग कुठेस तू? मग अर्धा तास झाला आता मी थांबले त्याला. ट्रॅफिक मध्ये अडकलायस, नेहमीचं कारण. ओके लवकर ये, मी वाट बघतीये. बाय बाय. Come on, pick up the phone. हॅलो. अगं सायली, कुठे आहेस तू? लवकर ये. मी आलेच. अरे किती वेळ वाट बघतोय मी, लवकर ये. अगं कुठे होतीस तू? किती वेळ वाट बघतोय मी. आय सॉरी पराग. ऍक्च्युली तुला उशीर होणार होता ना, म्हणून मी सहज त्या बंगल्यात गेले होते. अगं पण इतका वेळ? तिथे ना अचानक चक्कर आली रे मला. काय सायली, चक्कर? आता आता बरं वाटतं ना तुला? सायली, काय बरी आहेस ना तू? हा ग्रेट. चल लगेच आपण शॉपिंगला जाऊया, बराच उशीर झालाय. हा आणि काय करूया, शॉपिंग झालं की आपण मस्त डिनरला जाऊ. चायनीज की कॉन्टिनेंटल? आपण घरी जाऊया का प्लीज? हे ओके, रिलॅक्स. हे सायली, अगं संग गरम वाटतंय, ताप आलाय तुला. हे बघ
आपण शॉपिंग कॅन्सल करूया. लेट्स गो होम. चल सायली चल. I'm sorry परा. इट्स ओके. बस चल. तरी मी तुला नेहमी सांगत असते सायू, हे डाएटचं खूळ काढून टाक डोक्यातून. अगं विकनेस आलाय तुला म्हणून आली असणार चक्कर. पराग, तू तरी समजावणार आहे बाबा हिला. पराग, तुझे आई वडील कधी येणार आहेत नगरवरनं? दोघंही पुढच्या आठवड्यात येत आहेत. आणि हो, नवीन फ्लॅटचा ताबा आम्हाला येत्या आठवड्यात मिळतोय. बरं, सुट्टी कधी घेतोस? सुट्टी लग्नाच्या तारखेपासून 1 आठवडा आधी आणि नंतरचा 1 आठवडा. छान. आणि खरेदी वगैरे आटपली ना सगळी? हा, तशी झाली आहे खरेदी. आता काही किरकोळ गोष्टी बाकी आहेत, म्हणजे सुटाची ट्रायल बाकी आहे, पण होतील सगळ्या गोष्टी. काय रे, तुझा आणि सायलीचा काही वाद वगैरे झालाय का? छे हो, वाद वगैरे काही नाही झाला आमचा. मग सायू, काय झालं ग? केवढी दचकले मी. काही हवंय का तुला? झोप जा बघू जाऊन. मी येऊ तुझ्या बरोबर? नाही, नको, मी जाते. काय होतंय पोरीला देव जाणे.
सायू, सायली, अगं सायू, अगं सायली, हा रिया, डोंट वरी, मी येऊन सर्कल करते. व आय एम जस्ट लिव्हिंग. हां, बाय बाय बाय. हे हं. कुठे चाललीस? कुठे म्हणजे काय आई, ऑफिसला चालली. सायली, तुला कालपासून बरं नाहीये. 2 दिवसाची रजा टाक बघू. आई, लग्नासाठी ऑलरेडी मोठी सुट्टी टाकली आहे. त्याच्या आधी मला ऑफिसमधलं सगळं काम संपवायला हवं. लोड्स अँड लोड्स ऑफ वर्क पेंडिंग मम्मा. बरं ठीक आहे, मग ते संपव आणि मग मी. एवढं नकोय मला, फक्त चहा दे. सायली, अगं असं काय करतेस? तू कालपासून काही खाल्लं नाहीये, तेवढं संपवल्याशिवाय निघायचं नाही. आई, खा. ओके. सायली, मी निघते, मला उशीर होतो ऑफिसला जायला. बाय मम, बाय डॅड. अहो मी काय म्हणते, काय झालं? सायलीला काहीतरी होतंय. काहीतरी म्हणजे? काहीतरी म्हणजे मलाही नीट नाही सांगता येणार, पण काल संध्याकाळपासून ती खूप विचित्र वागते. म्हणजे काहीतरी वेगळंच वागते. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. अगं तिला ऑफिसमध्ये जास्त काम होतं म्हणून थकते ती लवकर. शी इज ओव्हर स्ट्रेस्ड, बाकी काही नाहीये. नाही, मला नाही तसं वाटत. अहो काल अचानक आपल्या बेडरूम मध्ये आली ती, झोपेत चालत आल्यासारखी, आणि त्यानंतर तर तिने कहरच केला. मी तिला बघायला तिच्या रूम मध्ये गेले तर काय, ती अवेळी शॉवर घेत होती. शॉवर घेतला तर काय झालं? अंगावरच्या कपड्यांसकट. रिक्षा रिक्षा रिक्षा. हाय जानेमन, जरा इकडं पण बघ की. ये अपने को भी मांगता है बॉस. काय मस्त माल आहे.
वाटून खाऊ. काय र माल हवाय होय तुला? मला वाटून खायचंय. आ चल की मग तू भी चल र. हा चल. सोडा मला. आय नीड हेल्प. आय नीड हेल्प. काय र पोत्या भाईला हात लावतो तो? हे तेरी तो छटाकभर पोरगी तू गमजा करती काय? पोत्या भाईला चाकू दाखवतो तू? हा तिच्या पोत्या भाईला चाकू दाखवतो तो माहित नाही आपण कोण आहे ते? तिच्या इला चाल कळती हो इकडून. तरी सांगत होते जाऊ नकोस म्हणून. नशीब की ऐन वेळी चंद्रा तिकडे पोचली, नाही तर काय झालं असतं. आणि ते मवाली कोण होते ते? आणि चंद्रा म्हणत होती की तू एकटीने सगळ्यांना मारलंस. खरंय का हे? पोलिसात कंप्लेंट करायलाच हवी त्यांची. सायली, सायली, सायलीला नेमकं काय होतंय तेच कळत नाहीये. मगाशी डॉक्टर बसे तपासून गेले, म्हणाले सगळं नॉर्मल आहे. टेम्परेचर नाही, ब्लड प्रेशर नाही. कालपासून तिचं वागणं बोलणं सगळंच बदललंय. पण मला सांगा तिला नेमकं काय होतंय? म्हणजे आपली सायली नसल्यासारखं वागते ती. मध्येच काहीतरी वेळेचा झटका येतो ना तसं. काय? दिस इज वियर्ड. सकाळी तर चाकू उगारला तिने माझ्यावरती, रामपुरी. कुठून आणला देव जाणे. मवाल्यांचाच चाकू असणार तो. आणि बाईसाहेब, सायली ताईनी तर एकटीनेच मुकाबला केला त्या मवाल्यांशी. आणि तेव्हा मी तिचा आवाज ऐकला, एकदम माणसावानी. बाई घाबरलेच मी एकदम. काल रात्री बाथरूम मध्ये ती शॉवर घेत होती तेव्हा मी सुद्धा ऐकला तो आवाज. पुरुषाचं गुणगुणणं.
काय चाललंय काही कळतच नाहीये मला. लहान तोंडी मोठा घास घेते, पण मला वाटतं काय वाटतं? ताईसाहेबांना ना काहीतरी बाहेरची बाधा वगैरे काय. बाहेरचं प्रकरण म्हणजे? काल पराग साहेबांना ताईसाहेब भेटायला गेले नव्हतं बाहेर, आणि मग तिथेच तिला चक्कर आलती. अगं पण चक्कर पुन्हा जागी आलती तिला. त्या गोदाम रस्त्याच्या बाजूला तो जुना बंगला आहे ना, त्या बंगल्यात सहज शिरली सायली आणि तिकडे चक्कर आली तिला. अगं बाई, तो ओसाळ बंगला. काय बाई बोलल्या जातो त्या बंगल्याबद्दल. झपाटलाय म्हणे तो. अगं काय म्हणतेस काय चंद्रा? अरे देवा. माझं आहे का बाईसाहेब? ताईसाहेबांना ना लागीट झाली आहे, लागीट. चंद्रा आता काय ग करायचं? माझ्या लेकराला भूतबाधा. असं लागीट होतं तेव्हा ते काढाया कोणतरी जाणकार माणूस लागतं. मला वाटतं आपण डॉक्टर वझेंशिवाय दुसऱ्या कुणा डॉक्टरचं सेकंड ओपिनियन घ्यायला हवं. नो नो पराग, तिला फिजिकल प्रॉब्लेम नाहीये. शी हॅज गॉट सम सायकोलॉजिकल डिसऑर्डर. व्हॉट आर यू सेइंग डॅड? येस पराग, तिला मानसिक रोग झालाय. आर यू शुअर? येस, माझी खात्री आहे. तिला एखाद्या निष्णात सायकॅट्रिस्ट कडे न्यायला हवं, लवकरात लवकर. मावशी, हे मावशी, उठ. हो त्या झोपेतून उठवलीस मला. बोला आता. हे मावशी, लई मुश्किलीनं हे झाड सापडलंय. मायला पण तू बी घुसली ना माझ्या संग या झाडामध्ये. हो, समजा एकटं खायची जिद्दीपणाची सवय सुटली नाही वय तुझी पोत्या भाई. हे मावशी, तुला सांगतो, जिद्दी असतीस ना तर नरड दाबून जीव घेतला असता तुझा. आता घुसली तर घुसली, गप राहायचं. ए पोत्या भाई, तुला बी हे झाड हवंय ना मला बी. तेव्हा हे झाड सांभाळायला हवं. काय हाय, पुन्हा असं जवान झाड सापडायचं नाही बाबा. वय, पुन्हा असं जवान झाड सापडायचं ना. आणि हे बघ मावशी, या घरात फक्त हे झाडच राहिलं पाहिजे आणि आपण दोघं. अरे पोत्या, पर ते पोरग हाय ना, तिच्याशी लगीन करणार न ती बाई ना बाप्या, त्यांचं काय करायचं बाबा? हे मावशी, मायला काय करायचं म्हणजे काय, त्या तिघांना बी खल्लास करून टाकायचं. हे खल्लास. अहो, काय? मी काय म्हणते कशाबद्दल? म्हणजे हेच की आपल्या सायलीबद्दल. आता पराग घेऊन गेलाय ना तिला डॉक्टर परेरांकडे. खरंय हो, पण मला हे प्रकरण काहीतरी वेगळंच वाटतंय. म्हणजे मला असं वाटतंय की सायलीला बाहेरची बाधा झाली असावी. व्हॉट? हा, म्हणजे काल चंद्राही तसंच म्हणत होती. चंद्रा, अगं अडाणी बाई ती, काय तिच्यावरती विश्वास ठेवतेस? तू सुद्धा तिच्या लेवलला जाऊन विचार करतेस? प्लीज. काय उपयोग आहे शिक्षणाचा? हे बघ, तिला मनाचा आजार झालाय, मनाचा. बाहेरची बाधा म्हणे, अडाणीपणा नुसता. हे बघ, भूत पिशाच ही वगैरे कल्पना येत नाही, या सगळ्या मनाच्या आहेत. कळलं मुक्ता? अहो, पण पोरीची अवस्था पाहताय ना, 2 दिवसात कशी झाली आहे ती. पार रया गेली आहे तिची. तर दिसतंय मला, बाप आहे ना मी तिचा. म्हणूनच तिच्यावरती प्रॉपर उपचार व्हावे याची खबरदारी घेतोय मी.
परतचं सुद्धा तेच म्हणणं आहे. पण दुसरा उपाय करून बघायला काय हरकत आहे? दुसरा उपाय म्हणजे काय? त्या मांत्रिक बाबाला बोलवायचं, झाकपूक करणारा, नाहीतर तो भगत किंवा फुंदू बंगाली बाबा. अगदी तसंच नाही म्हणत आहे मी, मग पण आपल्या धनेश्वरला बोलवायला काय जातं? धनेश्वर तुझा तो मावस भाऊ, तो सुद्धा एक सॉफिस्टिकेटेड मांत्रिकच आहे. आचार्य म्हणतो स्वतःला. आचार्य धनेश्वर म्हणे. हे बघा, परामानसशास्त्राचा अभ्यास आहे त्याचा. तो कोणी लोकांना लुबाडणारा भोंदू बाबा नाहीये. त्याच्या क्षेत्रात आदराने नाव घेतलं जातं त्याचं. मुक्ता प्लीज पुरे. बिलीव्ह मी, डॉक्टर परेरा निष्णात सायकॅट्रिस्ट आहेत. ते नक्कीच सायलीला बरं करतील, खात्रीने. प्लीज रेस्ट हिअर अँड रिलॅक्स. आता मला सांगा, यापूर्वी तुम्हाला असं कधी काही झालं होतं का? हे बघा, आठवून सांगा. आपल्याला काही घाई नाहीये. म्हणजे लहानपणी कधी मित्रमैत्रिणींबरोबर खेळत असताना म्हणा, किंवा आई वडिलांबरोबर फिरायला गेला होता, तेव्हा कधी अशी भीती तुम्हाला वाटली होती का? ओके, लाय डाऊन अँड रिलॅक्स. बरं, मला आता असं सांगा, तुम्हाला काही व्यसन वगैरे आहे का? म्हणजे सिगारेट, दारू, ड्रग्ज? मायला डॉक्टर दारू पाजणार मला? कुठं पाजतो दारू? हा, हाय शपथ, या गरमी तू काड्यात कुठं झोपवलं मला? हा, लाय डाऊन, रिलॅक्स. आपल्याला बरं व्हायचं आहे ना? प्लीज प्लीज कोऑपरेट. ए डॉक्टरच्या हा पोत्या भाईको हात लगाया? हा साले, ए चाल सोड. ए परत मध्ये आला माझ्या. आई शपथ यार, ए सोड. डॉक्टर का? सोड मला, सोड मला. ए म्हातारा, सोड मला. नाहीतर त्या दिवशी सुरा दाखवला तो खूप सेन पोटात तुझ्या. सोड मला, सोड. हे सटवे, तू काय का माझ्या जवळ येते? हा, सोड पहिला, नाही तर तुझ्या पोरीला सोडणार नाही सांगून ठेवते. अन तुला तर मी सोडणारच नाही साल्या. बांधून ठेवला. ए सोड. ए सोड मला, सोड मला. डॉक्टर परेरा म्हणाले की सायलीला अक्यूट मल्टिपल पर्सनॅलिटी सिंड्रोम आहे. तिला लवकरात लवकर मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. मेंटल हॉस्पिटल? माय गॉड. तिची अवस्था फार सिरियस आहे. एक काम करशील, आजची रात्र थांबशील इकडे? अगं कशाला उगीच त्याला त्रास? अहो बाबा, तर त्रास काय? आई मी थांबतो. सोड मला, सोड.
सोड मला. सोड. सायली, पण तू बाहेर कशी? आता कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय ना आता? बघ, तू बस. कशाला आलीस बाहेर? तू आराम करायचा ना सायली. तुला काय हवंय का? पाणी आणू तुझ्यासाठी? तुला सोडणार नाही. तू पोत्या भाईला बांधून ठेवला. जित्ता सोडणार नाही. तुला जित्ता सोडणार नाही. सोडणार नाही. सोड मला. मेंटल इन्स्टिट्यूटला कळवून ॲम्ब्युलन्सला बोलवायलाच पाहिजे. पण बाबा, एवढं सगळं होऊ नये आपलं आहे का नाहीच ना सोडणार तुम्ही? अहो, स्वतःच्या मुलीबद्दल काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? मानसिक विकार म्हणे. असा असतो मानसिक विकार? असा अचानक होतो? बरं तर बरं, परागचा जीव घेतला असता तिने. मुक्ता प्लीज. शेवटी पोटची पोर गमावून बसाल तुम्ही या आडमुठेपणामुळे. अगं मग मी करू तरी काय? धनेश्वरला बोलवा. धनेश्वर? बाबा प्लीज, आईचं ऐकायला काय हरकत आहे? एकदा हे पण करून बघूया ना आपण. वेल, इफ यू इन्सिस्ट. बोलवा धनेश्वरला. धनेश्वर,
ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॐ आं ह्रीं क्रां यां रां लां वां सर्वेन्द्रियेन्द्रियाणि हिंत्यगते सर्वेषु सुखं चिरं तिष्ठतु स्वाहा ओम श्री तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् स्वाहा ओम अं रं गं यं रं लं तं ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे सर्वेन्द्रियेन्द्रियाणि हिंत्यगते सर्वसुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा ओम श्री तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् स्वाहा कोण तुम्ही बोला आणि मी पोत्या भाई बोला का झपाटलंय हिला अख्खी जिंदगी धंदा करण्यात घालवली उतार वयात दे लोकांनी पुरेपूर कमाई करण्याची चटक लागली आहे मला. मी तिला पोरी पुरवल्या फूस लावून पळून आणलेल्या. आणि एक दिवस पोत्यानं मला जुन्या बंगल्याकडे बोलविलं. पैसा वसूल करण्यासाठी. वय आम्ही दोघं वसईत बोलत बसलो होतो. एकाएकी धडधाटून आले आणि हीच कोसळली. वय दोघं तिथंच कोळसा झालो. कोळसा जीव गेला तर वासना नाही गेल्या. दैदिक झालं आणि शोधतोय ते झाड इथंच घावलं. आता माझा आदेश आहे, सोड हे झाड. नाही नाही लई इच्छा उरली आहे. अधुऱ्या 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 इच्छा उरल्या आहेत. ते या झाडाच्या आधारानं पुऱ्या करायच्या आहेत. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. नाही सोड सोड. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शांति
शांती. बरं वाटतंय ना आता? धनेश्वरने खूप मोठ्या संकटातून वाचवलं तुला. धनेश्वर मामा संकट मला काहीच आठवत नाही. सायली, काही गोष्टी न आठवलेल्याच बऱ्या असतात.